सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत आंबा परिक्षेत्रात शिकारीसाठी आलेल्या आरोपीस अटक. 4 दिवसांची फॉरेस्ट कोठडी. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र अंतर्गत आंबा वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मोजे केर्ले येथे रात्री गस्त घालत असताना शिकारीच्या उद्देशाने जंगल परिसरामध्ये फिरणाऱ्या एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली. वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई रात्री 10च्या सुमारास करण्यात आली. वन विभागाच्या पथकाने डोक्याला टॉर्च लावून हातात बंदूक घेऊन फिरणाऱ्या अनिल कृष्ण जाधव राहणार केर्लेपैकी नेर्लेवाडीकर तालुका शाहूवाडी यास ताब्यात घेतलं. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या. त्यानंतर आरोपीस अटक करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 18 मे पर्यंत फॉरेस्ट कोठडी सुनावली. सदर प्रकरणी वनरक्षक आंबा यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीकडून 12 बोर बंदूक, जिवंत काडतुसे, हेड टॉर्च व साहित्य जप्त करण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात वन्यजीव संरक्षणासाठी विशेष गस्त व कठोर कारवाई सुरू असून वन्यजीवांना धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं वन विभागामार्फत सांगण्यात आले. ही कारवाई तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव, स्नेहलता पाटील, उपसंचालक चांदोली आणि संदेश पाटील, सहाय्यक वनसंरक्षक चांदोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास प्रदीप कोकीतकर, वनपरिक्षेत्र अधिकारी आंबा हे करीत असून वनपाल सुरेश चरापले, राहुल पाटील, मनीषा देसाई, वनरक्षक अंजली नवले तसेच वाहन चालक व वनमजूर यांनी कारवाईत सहकार्य केलं. KK न्यूजसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते.